महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा यावर्षी अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। त्या अनुषंगाने सत्यशोधक दर्पण यांच्या मार्फत या संविधानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। मी सत्यशोधक दर्पण यांना त्यांनी करत असलेल्या कार्याबद्दल प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो। भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे योगदान दिलं त्यामध्ये भारताचे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान भारतीय इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते आणि त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचे आणि न्यायाचे हक्क मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे। त्यांचे योगदान आजही प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे। भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार करण्यात आले आणि 26 जानेवारी रोजी ते लागू झाले। या संविधानाचे मुख्य उद्दिष्ट भारतातील सर्व नागरिकांना समानतेचे हक्क प्रदान करणे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या न्यायाची स्थापना करणे आणि एका धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्राची निर्मिती करणे हे होते। हे संविधान जगातील सर्वात लांब आणि सुसंगत लिहिलेले संविधान मानले जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान निर्मितीचे समितीचे अध्यक्ष होते। त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व संविधान तयार करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले। त्यांनी संविधानाच्या विविध कलमावर चर्चा केली आणि त्यामध्ये समाजातील प्रत्येक वर्गाचे अधिकार सुरक्षित करणे यावर लक्ष केंद्रित केले। समानता आणि न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समानतेच्या अधिकाराची हमी दिली। त्यांनी समाजातील सर्व वंचित वर्गांना समान अधिकार दिले आणि अस्पृश्यतेविरोधी कायदे केले। संविधानात दलित, आदिवासी आणि महिलांसाठी विशेष तरतुदी केल्या, ज्यामुळे त्यांना समाजात मान सन्मान मिळायला लागला। आरक्षण प्रणाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षणाचे प्रावधान केले। त्यांनी शिक्षण, रोजगार आणि राजकारण यामध्ये समाजाचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी हे आरक्षण व्यवस्थित लागू केले। त्यामुळे समाजातील वंचित वर्गाला सामाजिक आणि आर्थिक सुधारणा साधता आल्या। धर्मनिरपेक्षतेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धर्मनिरपेक्षतेचे मोठे प्रवर्तक होते। त्यांच्या नेतृत्वात भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकांना त्यांच्या विश्वास आणि धर्माचे पालन करण्याचा अधिकार देण्यात आला। त्यामुळे भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्थिर झाले। समाजातील अस्पृश्यतेविरोधी लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात अस्पृश्यता, जातीवाद आणि धर्मनिरपेक्षतेविरोधी लढा लढत त्यांना शूद्र आणि अछूत वर्गाच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आवश्यक अधिक परिश्रम घेतले। त्यांनी राजगुरू म्हणून अस्पृश्यता वाचवण्याचे कार्य केले। शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकारला आणि भारतीय समाजाला जातीवादाच्या पचलेल्या कुंडलातून सुरू होण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। मी सहाय्यक आयुक्त संजय सुरळकर, छत्रपती संभाजीनगर महापालिका संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो आणि सत्यशोधक दर्पणला त्यांनी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देतो। धन्यवाद।